Hi student, today we are going to learn indices. Now see here one example. We have multiplied here 2 by 4 times, that is 2 into 2 into 2 into 2. So in short we have to write this 2 raised to 4. So see here this multiplication, that is 2 into 2 into 2 into 2, this is the multiplication form, and 2 raised to 4, this is the index form. आपण या ठिकाणी 2चा 4 वेळा गुणाकार केलेला आहे. तो आपल्याला शॉर्टमध्येच म्हणजे जर इंडेक्स फॉर्ममध्ये जर लिहायचा असेल तर आपण 2 लिहून त्याच्या डोक्यावर त्याच्यावर आपण 4 असं लिहिणार. का तर 2चा आपण 4 वेळा या ठिकाणी गुणाकार केला आहे म्हणून. नाउ सी हियर 2 in 2 raised to 4, that is 2 raised to 4, that 2 is the base and 4 is the index. या ठिकाणी 2चा चौथा घात, या ठिकाणी 2 हा बेस म्हणजेच आपण त्याला पाया म्हणणार आहोत आणि 4 हा त्याचा इंडेक्स म्हणजेच तो काय त्याचा घातांक असणार आहे. याचा आपण रीडिंग दोन पद्धतीने करू शकतो, म्हणजे 2 raised to the power 4 किंवा 4th power of 2. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी घातांक बघितलेला आहे. हा जो दिलेला आहे तो सर्वात प्रथम आपल्याला मल्टिप्लिकेशन फॉर्म आहे, म्हणजे आपण गुणाकार पद्धतीने त्याची मांडणी केली. त्याच्यानंतर 2 raised to 4 म्हणजे हा त्याचा इंडेक्स फॉर्म आहे. त्यानंतर इंडेक्स फॉर्ममध्ये लिहिल्यानंतर आपण त्यामध्ये 4 याचा इंडेक्स आहे आणि 2 त्याचा बेस म्हणजेच पाया आहे. त्यानंतर त्याचं आपण रीडिंगसुद्धा बघितलं, 2 raised to the power 4 and 4th power of 2. We see one more example. Now see here 5 into 5 into 5 into 5 into 5 into 5. Now this is the multiplication form and we can write here this into index form. See, first count here how many times that 5 is come here. 1 2 3 4 5 6. So 5 is the base and 6 is the index. So 5, so we can read this 5 raised to the power 6 or 6 the power of 5. Now we see our next point, find the value of indices. Just या ठिकाणी आपण एक आता इंडायसेसची किंमत कशा प्रकारे काढतात अशा प्रकारचं गणित बघूया. समजा आपल्याला एक गणित दिलेलं आहे 2 raised to 5, 2 raised to 5 अशा प्रकारचा आपल्याला इंडेक्स दिलेला आहे. तर त्याची आपल्याला व्हॅल्यू करायची असेल तर सर्वप्रथम आपण त्याचं रूपांतर त्याचा मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये त्याचं आपल्याला लिहून घ्यायचं आहे. म्हणजेच 2 into 2 into 2 into 2 into 1 2 3 4 5 5 times first we can write here. त्यानंतर आपल्याला यांचा काय करायचं आहे, गुणाकार करून घ्यायचा आहे. Now see 2 to the 4, 4 to the 8, 8 to the 16 and 16 to the 32. So the value of 2 raised to 5 is 32. Let's see one more example. Now minus 2 upon 3 raised to 3. अशा पद्धतीचं आपल्याला एक आता गणित दिलेलं आहे. तर याची आपल्याला व्हॅल्यू करायची आहे. तर पहिल्यांदा आपण त्याचं मल्टिप्लिकेशन फॉर्ममध्ये रूपांतर करून घेऊ ना. इट मीन्स minus 2 upon 3. Now see here the base is minus 2 upon 3 and 3 is the index. So we can write here base by 3 times, minus 2 upon 3 into minus 2 upon 3. Now we have to multiply here minus 2 upon 3 into minus 2 upon 3. Minus minus always plus. So here 2 to the 4 plus 4. But now again here into minus 2. So 4 into minus 2, 4 to the 8. So the answer is minus 8 upon 3 3 is 9 and 9 3 is 27. So 27. So the value is minus 8 upon 27. Now see next example, that is 5 raised to 1. So now here one rule is here, the first power of any number is that number itself. म्हणजे जेव्हा संख्येचा घातांक 1 असणार आहे तेव्हा त्याची जी व्हॅल्यू असणार आहे ती संख्याच असणार आहे. म्हणजे या ठिकाणी 5चा घातांक जर आपण बघितला तर तो 1 दिला आहे, म्हणजे याची व्हॅल्यू किती असणार आहे तर 5. त्यानंतर 10 raised to 1 ज्याचासुद्धा घातांक दिलेला आहे 1, म्हणजे याची व्हॅल्यूसुद्धा असणार आहे 10. नाव सी हिअर a raised to 1 अशा प्रकारचं आपल्याला समजा
जर गणित दिलेलं असेल तर याची व्हॅल्यू आता काय असणार आहे, ए म्हणजे आपल्याला संख्या माहीत नाही आहे, म्हणजेच याची व्हॅल्यू काय असेल, ए. सो द रूल इज द फर्स्ट पॉवर ऑफ एनी नंबर इज दॅट नंबर इटसेल्फ. Now we can solve practice set 26. First example is given here, 3 raised to 4. That means here the base is 3, then index is 4, and the multiplication form is 3 into 3 into 3 into 3. That means 4 times 3. Then the value is 81. Now we can solve the second example, 16 raised to 3. So the base is 16. Now the index is 3. And the multiplication form we can write here 16 into 16 into 16, and then value is 6. First we can solve here 16 into 16, then after into 16. So 16 into 16, 256, then 256 into 16, that is 4096. See the next example. The base is given -8 and the index is given 2. So we can write this number into indices form, that is -8 raised to 2. Now we have to write this number into multiplication form, that is -8 into -8, because the index is 2. Now the value is -8 into -8. So 8 8s are 64. Minus minus plus, that is 64. This is the value. The next example, now index is not given, base not given, index is also not given. The multiplication form is given here, 3 upon 7, 3 upon 7, 3 upon 7 into 3 upon 7, 4 times 3 upon 7. So the base is first 3 upon 7, and the index is 1 2 3 4. 4 times 3 upon 7, that means the index is 4. Now we have to write this number into indices form, 3 upon 7 raised to 4. That value is given here, 81 upon 2401. Now the last example, -13 raised to 4. So the base is -13, then index is 4, and multiplication form, that is -13 into -13 into -13 into -13. 4 times -13. Now the value is, now see, -13 into -13, that is 169, and here -13 into -13, that is 169. So 169 into 169, that is 28,561. ठिकाणी जो दिलेला दुसरा प्रश्न आहे, फाइंड द व्हॅल्यूज. या ठिकाणी तुम्हाला हे इंडायसिस नंबर दिले, घातांक दिले, त्यांची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. पहिल्यांदा आपण बघू 2⁻10 अशा प्रकारचं गणित आहे. म्हणजे आपण याचं काय करणार, तर 2चा मल्टिप्लिकेशन फॉर्म लिहून घेणार, म्हणजे 2 into 2 into 2 into 2 असं आपण 10 टाइम्स लिहून केल्यानंतर त्याचं आपण आन्सर करणार आहोत. तसं सेकंड एक्झाम्पलमध्ये सुद्धा 5⁻3 म्हणजे 5 into 5 into 5, आणि नंतर त्याचं आपण येणारे उत्तर शोधून काढणार आहोत. अशा पद्धतीने आपण हा दुसरा प्रश्न सॉल्व करू शकता. नाउ वी आर गोइंग टू लर्न अबाउट स्क्वेअर. नाउ सी हियर वन एक्झाम्पल इज गिवन 3⁻². नाउ हियर 3 raised to 2, that is we can write this into multiplication form 3 into 3. This number we can read as 3 raised to 2 or 3 square or the square of 3. म्हणजेच ज्यावेळी संख्येचा आपल्याला घातांक 2 दिला असेल, इंडेक्स जेव्हा 2 असणार आहे, त्यावेळी त्यांना आपण त्या संख्येचा स्क्वेअर असे म्हणणार. म्हणजेच बघा इथे जर आपण बघितलं तर जो बेस आहे आपला 3 आणि त्याचा इंडेक्स आहे 2, म्हणजेच आपण याचं वाचन करत असताना कसं करणार, 3 raised to 2. परंतु आपण स्क्वेअर आहे म्हणून याचं असं सुद्धा वाचन करू शकतो की 3 स्क्वेअर किंवा द स्क्वेअर ऑफ 3. सेकंड एक्झाम्पल आपण बघू शकता, 5 स्क्वेअर दॅट इज इक्वल टू 5 into 5. याचं आपण असं सुद्धा वाचू शकतो 5 raised to 2 किंवा 5 स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ 5. म्हणजेच स्क्वेअर म्हणजेच काय, तर द सेकंड पॉवर ऑफ एनी नंबर इज द स्क्वेअर ऑफ दॅट नंबर. जेव्हा आपण स्क्वेअर असं लिहिणार त्यावेळेस काय असणार सांगा, त्याचा सेकंड पॉवर असं, म्हणजे त्याचा इंडेक्स असणार आहे तो 2 असणार आहे. नाउ वी लर्न अबाउट क्यूब. वन एक्झाम्पल इज हियर गिवन 5 raised to 3.
The multiplication form is 5 into 5 into 5. So this number we can read as 5 raised to 3 or 5 cube, the cube of 5. या ठिकाणी आपल्याला क्यूब म्हणजेच काय तर त्यावेळी त्याचा घातांक किती असणार आहे 3 असणार आहे. ज्यावेळी एखाद्या संख्येचा घातांक 3 असणार आहे त्यावेळी त्याला आपण त्याचं वाचन क्यूब असं केलं तरी चालेल किंवा त्याला आपण त्या संख्येचा क्यूब असे म्हणणार. ज्यावेळी घातांक आपण बघितलं 2 असतो त्यावेळी आपण त्याला स्क्वेअर असं म्हटलेलं आहे, परंतु इथे जेव्हा घातांक 3 असणार आहे तेव्हा त्याला आपण काय म्हणणार आहोत क्यूब असं म्हणणार. दुसरे एक्झाम्पल आपण वाटल्यास बघू शकता. या ठिकाणी 4 raised to 3 म्हणजे ज्यावेळी 4 raised to 3 आपल्याला दिले म्हणजे 4चा आपण काय केला 3 वेळा या ठिकाणी आपण त्याचा गुणाकार केला. सो त्याचं वाचन आपण असं सुद्धा करू शकतो 4 क्यूब किंवा द क्यूब ऑफ 4. म्हणजेच याचाच अर्थ द थर्ड पॉवर ऑफ एनी नंबर इज द क्यूब ऑफ दॅट नंबर. म्हणजे जेव्हा संख्येचा घातांक 3 असणार आहे त्यावेळी त्या संख्येचा तो क्यूब असा असणार.